हॅलो, माईक चेक 1 2 3 4. आवाज येतो आहे माझा? नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही, देवाची कृपा, अल्कोहोलिक्स नाशच्या कार्यक्रमाची मदत, त्याच्यामुळे आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 25 सप्टेंबर 2025 आणि आजचा विषय आहे 9वी रूढी. ठिकाण आहे उजाला समूह कुर्ला, पश्चिम मुंबई. नवीन सभासद आहेत म्हणून पण, आणि मला प्रत्येक ठिकाणी आधी स्टोरी सांगायची सवय आहे. डायरेक्ट उडी मारली तर मग ते स्त्री हितकारणीची मीटिंग असते, ते काय पत्ताच लागत नाही आईला. तो डायरेक्ट आज बायकोबरोबर भांडण झालं, आज झालं, ते अरे पण तिच्या आईला तर काय मागचं पुढचं काय सांगतील की नाही. तर मी पहिले आपली स्टोरी सांगतो छानपैकी. थोडा वेळ लागेल, 2-5 मिनटं, पण स्टोरी सांगतो. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स नाशच्या पहिल्या मीटिंगला आलो. 11 वर्ष दारू प्यालो. 5 वर्ष कोणालाच कळलं नाही, आणि नंतरची 6 वर्ष सगळ्यांना कळलं. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, माझ्यासारखा बेवडा बसला असेल त्याला कळेल की पहिल्यांदा कोणालाच कळलं नव्हतं, गपचूप पिऊन यायचा, आणि नंतरची 6 वर्ष सगळ्यांना कळलं. माझं लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोने माझ्या आईला एकदा विचारलं की हा हल्ली थोडी थोडी पितो, असा माझा डाऊट आहे, काहीतरी शंका आहे, जरा मला वास येतो काहीतरी. माझी आई हसायला लागली, ते असं राक्षस बिक्षस हसतो तशी मोठमोठ्याने हसायला. ते म्हणाले, अहो सासूबाई काय झालं? ते म्हणाले, अगं हा जेव्हा पिऊन येईल तेव्हा सीन कसा असायचा ते तुला सांगतो. हा रिक्षात बसलेला असेल, ह्याने रिक्षा धरलेली असेल, आणि तो रिक्षावाला ह्याच्या पाया पडत असेल की बाबा तू उतर खाली रिक्षातनं, माझे पैसे देऊ नको आयला तू, पण तू खाली उतर. मग त्याचं ऐकून कुठेतरी टपोरी लोक नाक्यावरती बसलेले असतात, त्यातला कोणीतरी येईल आणि तो श्रीधरला सांगेल. मग श्रीधरची त्याची तू मैमे होईल. तो परत तो ह्याच्या मुस्कटात देईल, मग श्रीधर त्याच्या फाईट देईल. मग दोघं तिघंजणं श्रीधरला गच्चंडी धरून खेसायला सुरुवात करतील. मग ती रिक्षा तिरकी व्हायला लागेल, कारण श्रीधर उतरायला तयार नसेल. आणि मग तोपर्यंत आणखी 2-4 खिडक्या उघडतील. मग 2-4 जणं आणखी खाली उतरतील. मग कोणी प्रेमाने सांगेल, कोणी 2 तिकडनं मुस्कटात देईल. ह्या सगळ्या भानगडीत तो रिक्षावाला सांगेल, अरे बाबा इसका मेरे को पैसा मत दो, लेकिन इसको उतार के लेके जाओ घर पे. आणि मग 2-4 लोकांनी ह्याच्या मुस्कटात बिस्कटात दिल्यानंतर त्याच्या हात रिक्षाचे सैल होतील, आणि मग त्याला खेचकाडून काढून रिक्षातनं उतरवतील. त्याच्यामुळे हा गपचूप पिणारा प्राणी नाही. तुला कळलं का? तर माझी बायको ॲलॉनॉन मेंबर आहे, तिला आता कळलेलं आहे. त्याच्यामुळे दारू पिण्यामुळे तब्येतीची वाट लागली. पहिला मूळव्याध झाली, नाकातनं रक्त पडलं. आत्ता कोणीतरी सांगितलं, दोनों दरवाजा खुल गया, ऊपरवाला भी और नीचेवाला भी. सलाईन लगाया तोही फायदा नाही, तो कुछ फायदा नाही. सलाईन लावल्यानंतर मी अर्धी सलाईन गेली की, सलाईन लावलेलं कोण असेल त्याला कळेल, अर्धी सलाईन गेली की बेवडा टकाटक होतो. मग मी लगेच, आणि माझंच दुकान असायचं, मेडिकल स्टोअर होतं माझं, मी फार्मसीवाला आहे. त्याच्यामुळे मी तो स्पीड वाढवायचो आणि लवकर संपवायचो. लवकर संपवलं की माझी मीच सुई ती काढायचो, पट्टी चिकटायचं, हात वर धरायचो. आणि सगळ्यात मोठा वेडेपणा म्हणजे माझ्या दुकानाच्या बाजूलाच 2 दुकानं सोडल्यानंतर बार होतो, त्या बारमध्ये मी परत जाऊन बसायचो. म्हणजे आज मागे वळून बघितल्यावर कळतं की वेडेपणा सांगितला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. तो वेडेपणा म्हणजे काय दगड मारायची गरज नाही, नागडा फिरायची गरज नाही. दारू पिण्यामुळे तुला सलाईन लावायला लागली, आणि सलाईन संपल्यानंतर तू पुढे कुठे गेला? परत दारू प्यायला. हे शहाणपणाचं लक्षण होतं का? नाही. पण ते मला कळायला बरीच वर्ष लागली. त्यामुळे तब्येतीची वाट लागली, पैशाची वाट लागली. त्यामुळे पैसे ढापायचो, बापाचे ढापायचो किंवा पार्टनरचे ढापायचो. त्याच्यानंतर कामधंद्याची वाट लागली. धंद्यातनं मला हाकलून दिला पार्टनरशिपमधनं, दारू पितो म्हणून. कारण मी दिवसा ढवळ्या दुकानात दारू प्यायचो ना राव, तुझ्या फुल टाईटमध्ये. प्लास्टिकच्या टेबलावर, आपल्या टेबलावर चढून वरचं औषध काढायचो नाही मी, कारण मला भीती असायची, साला ते असं ढिंच्या हल्लो बिल्लो, आता पाय ती काच फुटेल, काच पायात गेली तर मग साला दारू प्यायला जाता येणार नाही. त्याच्यापेक्षा मी सांगायचं नाही, ते औषध संपलेलं आहे, उद्या या तुम्ही, किंवा संध्याकाळी या, माणूस आल्यानंतर मग येतो, आता मला सापडत नाही कुठे. फुल टाईट असायचं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येईपर्यंत मला कळत नव्हतं हे असं का होतं आहे. पण सुदैवाने माझ्या मित्राने मला डॉक्टर श्रीकांत जोशी नावाचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे नेलं, आणि त्यांना आधी स्टोरी सांगितलेली होती. त्याच्यामुळे त्याने एकच प्रश्न विचारला, कल रात को पिया, कुछ याद नहीं आता, ऐसा होता है क्या? म्हटलं होता है क्या, होने के लिए तो पीता हूँ, मेरे को इतने प्रॉब्लेम्स है. तो म्हणाला, सगळं लिहून दिलं, कोळ्या लिहून दिला, ब्लड टेस्ट दिले. मागे क्रॉनिक अल्कोहॉलिक, जुनाट दारुडे, ॲडवाईस टू अल्कोहोलिक्स अनॉनिमस, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये पाठवलेला आहे. सुभाष के, मंगळवार शनिवार 9-12 शाळा, ब्राह्मणाळी, संध्याकाळी 7:30 वाजता. तारीख केस पेपरवरची 15 जून 1989.
आणि मी मिटिंगला खिडकीतनं बघितलं, लगेच दारुडे हुशार असतो ना, त्यांनी लगेच खिडकीतनं जाऊन मी बघितलं 4-5 डोकी होती, सगळ्यांचे ओठ पांढरे झालेले होते. म्हटलं हे सगळे देशप्रेमी दिसत आहेत आणि सगळ्यांची कौलं उडालेली होती, पांढरे केस लाल केस नाही तर टाकले. तेव्हा म्हटलं हे 50च्या पुढचे दिसत आहेत, माझं वय 28-29 है, मी काय यांच्यात येऊन करणार चीज़ आयला, ये अपने लिए जगह नहीं है, इसके लिए वापस गया. कितने दिन वापस गया, बाद में मारा मारी किया, हाथ फ्रैक्चर हो गया. अभी लगा कि अभी शराब बंद हो जाएगा, फिर शराब नहीं बंद हुआ. वेटर को बोलता था तू सिगरेट जला के दे, तो सिगरेट पिणार आणि मग ती पेटलेली सिगरेट मला देणार, कारण ते माचीस चालवता यायची नाही वगैरे वगैरे. सगळं होऊन मला 3 महिन्यांनी माझ्या मित्रांनी विचारलं, वो मीटिंग में गया था क्या? मतलब नहीं यार, शर्म आता है ना, उस स्कूल में मेरा नाम लिखा है, मेरा बाप का नाम है, मेरे माँ का नाम है, भाई बहन का नाम है, हम लोग सब एसएससी में फर्स्ट है, उसी स्कूल में पिताजी पढ़ा देते. त्यांनी विचारलं, अरे गाढवा, दारू पिऊन वाकडा तिकडा ह्या शाळेच्या समोरच चालतो ना, मग तेव्हा तुला लाज वाटत नाही का? म्हटलं हां यार जायला, हा आपल्याला प्रश्न पडला नाही. म्हणाला मैं शाम को आता तेरे साथ में, चल आपण जाएगा. आणि मी परवा 2 दिवसापूर्वी 23 सप्टेंबर 1989ला केलेली मीटिंग, 36 वर्ष पूर्ण झाली, पहिली मीटिंग केली मला. पण 36 वर्ष सोबर नाही आहे मी, मध्ये गॅप पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मला निर्णय घ्यायच्या आधी मला बऱ्याच गोष्टी लागल्या. ते म्हणजे हा आजार आहे, तुम लोग कौन बोलता है साला ये बीमारी है करके, तुम लोग क्या डॉक्टर है क्या? त्यांनी सांगितलं, अरे हम डॉक्टर नहीं, हम आप बीती बता रहे हैं, अपने ऊपर क्या हुआ पेशेंट करके हमारी स्टोरी बता रहा है. त्याच्यामुळे मग मला कळलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये जो मद्यपाश आजार सांगतात तो डॉक्टरांना डॉक्टर बनवताना शिकवला जातो. मग मी माझ्या डॉक्टर मित्रांकडे, अरे साला हमको नहीं बताया, अरे यार तेरा भरोसा नहीं, साला पीके आएगा इधर दवाखाने के सामने नाटक करेगा, दोस्त होने की वजह से तो झापड़ भी मार सकता नहीं है, इसके लिए तेरे को बताया नहीं. म्हणजे मद्यपाश आजार आहे कबूल. आता आपल्याला झाला आहे का? मग 20 प्रश्न घेतले, त्याच्यातले 6-7 प्रश्न होय आले. दारू पिण्यामुळे कामाचा वेळ फुकट चालले का, तब्येतीची वाट लागली का, कॉन्फिडन्स मिळावा म्हणून दारू पितो का, विशिष्ट वेळेला दारूची ओढ येते का, तुला जाताना प्रश्न घेऊन जाते, देईल तुला कोणीतरी. आणि मीटिंग लिस्ट दिली, आज इथे, उद्या तिथे, परवा इथे, कुठे पैसे लागत नाही, काय लागत नाही, मस्तपैकी बिस्किट चहा मिळेल तर खायचं चायला आणि घरी जायचं, काय प्रॉब्लेम. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये 23 सप्टेंबर 1989ला मी आलो. 4 मीटिंग भिवंडीला राहणार आहे मी, मंगळवार शनिवार 4 मीटिंग केल्या. आणि आता निर्णय घ्यायचा, आयला निर्णय घ्यायचा तर दारू पिण्याशिवाय कसा निर्णय घेता येईल यार. त्याच्यामुळे परत दारू प्यालो. 9 अक्टूबर 1989 फुल टाइट, पुलिस ने पकड़ा, पुलिस ने छोड़ दिया, क्या बोला उसको भगवान जाने. लेकिन सुबह 4 बजे टिंग टिंग घुटना दर्द कर रहा था, किधर तो मार खाया था. अब मैं सोच रहा था वो बेवड़ा लोग बोलता है सही है यार, वो बेवड़ा लोग बोलता है सही. फिर अचानक मैं अपने आप को टप्पू मारा, बोला अबे गधे, वो बेवड़ा लोग नहीं, हम बेवड़ा लोग, तू भी तो बेवड़ा ही है साले. 10 ऑक्टोबर 1989 सकाळी मला साक्षात्कार झाला की आपण पण दारुडे आहोत आणि मिटिंगला जायला पाहिजे. दसराचा दिवस होता, मंगळवार, संध्याकाळी शाळा बंद होती. बाजूला एका मेंबरच्या घरी मिटिंग चालली होती, त्यांनी खिडकीतनं बोलावलं आणि मिटिंग केली. म्हटलं मिटिंग लिस्ट दे. मग पहिला दिवस दारू बंद, दुसऱ्या दिवशी कल्याणहून मिटिंग केली, ठाण्याला मिटिंग केली, डोंबिवलीला मिटिंग केली. रोज मिटिंग करायला लागलो, बरं वाटायला लागलं. आणि पहिल्यांदा प्रश्न पडला, चायला काय बेशरम माणूस आहे यार, साला चड्डीत मुतला आणि सांगतो साला सगळ्यांच्या समोर चड्डीत मुतला. हा आपल्याला नाही जमणार असं, आपण नाही असं केलं यार. मग ती तुलना झाली काही दिवस. मग तुलना झाल्यानंतर माझ्यासारखा माणूस भेटला, मी पण बेवडा, तू पण बेवडा, माझ्या आयुष्यात जसं झालं तसंच त्याच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने झालेलं असा माणूस भेटला. मग मला शोधला, अरे आपण अकेला नाही, आपने जसं बहुत लोक आहे इधर यार. कारण मला वाटतं एक तर सगळे वरचे आहेत किंवा खालचे आहेत, हे सगळे चुती आहेत, चला ह्याला अक्कल नाही, लय वाट लागली आहे, किंवा हे भारी आहे बाबा, हा तर काय इंग्लिश पिणार आहे, आपण तर काय अमुक आहे. तो पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येत राहिल्यामुळे मला आज 35 वर्ष आणि 11 महिने झाले मी दारू प्यालेलं नाही आहे. पहिल्या दिवशी माझ्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या. काय शंका होती, साला औषध बिषध देतात काय, काय दवा बिवा देता है कि जाते समय देगा. तो म्हणाले दवा बिवा कुछ नहीं देता है. अच्छा बोला कुछ फॉर्म भी भरने का है क्या, मेंबर बनेगा. जिस दिन तू बोलेगा अपन मेंबर, उस दिन मेंबर. जिस दिन तू बोलेगा यार तेल लगाते अपन मेंबर नहीं है, उस दिन से मेंबरशिप गया, कोई प्रॉब्लेम नहीं. मग फॉर्म भरायचा नाही, मग मी मेंबर कसं काय तुम्ही ओळखणार. मला आम्हाला काय ओळखायची गरज आहे. आपला दरवाजा दर गुरुवारी इथे उजाला समूहाचा उघडा असतो, तू आला की प्रॉब्लेम नाही.
आणि मीटिंग शुक्रवार शनिवार रविवार रोज सकाळी 11 वाजता, सकाळी 7 वाजता ऑनलाईन मीटिंग, दुपारी 4:30ला, 5ला, संध्याकाळी 7:30ला मीटिंग चालूच आहे. तुला काम धंदा सांभाळून सगळं सांभाळून जिथे मीटिंगला जाता येईल तिथे रोज एक मीटिंग करायची. जमेल का श्रीधर? म्हटलं हे तर आरामसे जमेल. म्हटलं काय करायचं? ऐकायचं. आईला मी थूक लावून त्याला असं बोट लावून दाखवलं. म्हटलं अशी ऐकून कुठे सुटते का? ते म्हातारा बिचारा चांगला होता. तो म्हणाला अरे आमची सुटले असं ऐकून, तुझी पण सुटेल, येऊन बस ऐक. त्या आईला मी म्हटलं नुसते ऐकून कशी दारू सुटेल यार? साला बापाने सांगितलं, आईने सांगितलं, दम दिला, मारला, कानफडला, मित्राने लाथा घातल्या, शिव्या घातल्या, इज्जत का फॉलो, कशाने दारू नाही सुटले? नुसतं ऐकून कशी दारू सुटेल? पण काहीतरी होत होतं. मी 4-5 मीटिंग केल्यानंतर मला लक्षात आलं मी 21 दिवस झाले दारूपासून बंद होतो, दूर होतो. आणि भिवंडीला शाळा होती, शाळेच्या मागे स्मशान मोठी आणि तिकडे खेडेगाव, तर काहीतरी पिक्चरची गाणी बिणी चालू होती. मी एकटाच जाऊन नाच करत होतो. 21 दिवस झाले दारू नाही प्यालो. आयुष्यात असं कधीच झालेलं नाही, आठवणीतच नाही. तो सिक्युरिटीवाला आला, भेंचोत मला वाटलं सर भूतभीत काय आहे, चल भाडे बाहेर निघ पहिले. बॅटरी बिटरी मारून मला बाहेर काढला. अरे म्हणाले तुला माहिती आहे का इतके दिवस तू दारू पिऊन येऊन ते डान्स करत, आता तू पहिल्यांदा दारू नाही प्याला म्हणून डान्स करतो, कॉंग्रॅच्युलेशन. च्या आईला त्या सिक्युरिटीवाला हात मला मिळाला. मला कळलं की इथे काहीतरी जादू होते यार. आणि मग खरी जादू व्हायला लागली. मद्यपाश आजार, मन सांगतं थोडी दारू पी, थोड़ी प्यायला गेला की शरीर सांगतं टाइट होईपर्यंत. ये एलर्जी है, किधर है, अंदर है कि बाहर है, मरने तो साला गया तेल लगाते, एलर्जी है समझ में आ गया. 1 डे ॲट अ टाईम. आजचा दिवस दारू प्यायची नाही. आजचा दिवस जमत नसेल, आत्ता किती वाढल्यात, 8:15 झाल्यात ना, 9:15 दारू नाही प्यायची. मीटिंगमधनं सुटल्यानंतर 1 तास दारू प्यायची नाही. घरी जायचं, जेवायचं, वर करायचं आणि झोपायचं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कुठलाही निर्बंध नाही. हे खाऊ नको, कांदा खाऊ नको, ह्याव करू नको, त्याव करू, काय नाही. तिथे आयला काय पाहिजे ते खा, तुला काय प्रॉब्लेम नाही. हे औषध घे, ते हे आम्हाला औषधातलं नाही कळत. तू तुझ्या डॉक्टरकडे जा, तुझ्या डॉक्टरला सांग माझा हात थरथरतो, मला डोकं थरलं, अमुक आहे, तो डॉक्टर औषध दिल ते घे. नसेल जमत तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो. ते पण नसेल, खुजली असेल तर मध्ये जा. आमचा काय संबंध आहे, आमची फक्त मीटिंग चालते. आम्ही पैसे घेत नाही. इथे किटी बॉक्स फिरेल, त्याच्यामध्ये पैसे टाकायचे टाक, नसेल टाकलं तरी चालेल. त्या किटी बॉक्समधनं आम्ही चहा पितो, बस, बाकी काही करत नाही. मग मला हळूहळू जमायला लागलं, कळायला लागलं, अरे हाँ यार ये लोग की सुनेगा तो ये लोग इसमें बाप है, ये लोग की PhD है दारू में, इनकी सुनना मागताय. मग मी एखाद्या म्हाताऱ्याला पकडला, त्याला विचारलं आपला प्रॉब्लेम क्या आहे. मग हळूहळू तो माझा इनिशियल स्पॉन्सर झाला. मग नंतर मला कार्यक्रम 12 पायऱ्या दिलेल्या होत्या. त्या 12 पायऱ्यामध्ये 4थी-5वी पायरी महत्त्वाची. मग मी स्पॉन्सर दुसरा घेतला. 4थी-5वी पायरी वर्ष झालं, मज्जा आली, जाम भारी. आणि मग मी पहिल्या वाढदिवसाचं टोकन घेतलं आणि ते टोकन घरी येऊन मी असं टेबलवर ठेवलं होतं. 2 दिवसांनी माझी आई आली, घ्यायला दिले फेकून टेबल. म्हणजे काय राष्ट्रपती पारितोषिक आहे का, चाला इथे टेबलवर ठेवतं. लग्न नाही झालेलं तुला पोरी सांगून येतात, पोरीचा बाप सांगून येतो, तो बघेल तिच्या आईला 1 डे ॲट अ टाईम काय भानगडे अल्कोहोलिक अनॉनिमस, त्याला कळेल. तो दारुडे आहे तो, साला आम्ही लोकांना सांगत नाही, तू कुठे मारायला सांगायला चालला. मग माझं जमिनीवरती विमान आलं आणि मग कळायला लागलं अरे अपने अंदर बदलाव लाना चाहिए. काय बदलाव आणायला पाहिजे ते प्रार्थना, जे जमत नाही ते. आजच सकाळी मला एका मित्राचा फोन आला, त्या अमक्या ओल्ड टायमरनी गटार चोकअप झालेले आहे म्हणून स्टेटस ठेवलेलं आहे. म्हणजे आपण सगळेच जण झपाटलेले आहोत. त्याच्यामुळे त्याला गटारने झपाटलेलं आहे, तुला 4थ्या पायरीने झपाटलेलं आहे, त्याला 12 स्टेपिंगने झपाटलेलं आहे, ह्याला सेवा समितीने झपाटलेलं आहे. ते सगळे, पण ते पूर्वी पण आम्ही झपाटलेलं असायचं. पण पूर्वी तिकडे जायचो, त्याची झपाटलेले असायचं, आकडा लावायचं, बेंच ते उडवायला जायचो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कळलं की ते जुने धंदे करण्यापेक्षा हे नवीन परवडले. मीटिंग करायच्या, भरपूर मीटिंग करायच्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग मी 1 डे ॲट अ टाईम करायला लागल्यावर माझ्या आयुष्यात बदल झाला. माझं लग्न झालेलं नव्हतं, लग्न झालं. बापाने हाकलल्यामुळे दुसरीकडे राहायला गेलो, दुसरीकडून तिसरीकडे, 4थीकडे. मग मुलगी झाली, मुलीचं आजारपण झालं, मुलीचं शिक्षण झालं, धंदा बंद करून नोकरी केली, नोकरी गेल्यानंतर परत 2 वर्ष शिक्षण घेतलं, मुंबईत राहिलो, मुंबईमध्ये भाड्याने राहायला लागलो. मुलीचं शिक्षण मुंबईत झालं, मुलगी परदेशात शिकायला गेली, परदेशात तिने नवरा बघितला, लग्न झालं, रजिस्टर लग्न झालं. मी रिटायर झालो. अजूनही मला पेन्शन नसल्यामुळे मी शिकवतो, बायकोची रिटायरमेंट बाकी आहे. आता पोरगी येईल तेव्हा रजिस्टर लग्न परत एकदा इथे अक्षरा टाकून करायचं. वडील वारले, आई वारली, धाकटी बहीण कॅन्सरनी वारली. आज मला प्रॉब्लेम काय आहे, मला परत दारू प्यायची नाही आहे.
आणि मला कळलेलं आहे परत दारू प्यायची नसेल तर इथे यायचं. डॉक्टर बॉबने सांगितलं आज जे मी केलं त्याच्यामुळे आज दारूपासून दूर आहे, तेच उद्या परवा यरवा केलं तर मरेपर्यंत दारूपासून दूर राहणार आहे. मला चांगलं आयुष्य जगायचं आहे, कारण पहिलं आमचं आयुष्य कसं होतं आम्हाला माहिती आहे. प्रत्येकाने आपापलं आठवायचं, असंच असेल असं नाही, आणखी काय असेल तिच्या आईला तुमचं ज्याचं त्याने आठवायचं. ते जुने दिवस नको, जुनं आयुष्य नको, तर मग 12 पायऱ्या घ्यायला पाहिजे. मग 12 पायऱ्या घेतल्या की माणूस चांगला राहतो. सुरुवातीला नवीन माणसाला हात जोडून विनंती, बाबा ये, बाकी सगळे गेलं तेल लावत, ये बस, तू काय प्यायचं नाही प्यायचं ते नंतर बघू आपण, तू आते रह ना बस इथनं, बाकी कुछ नाही. आणि मग सगळ्यांनी एकत्र राहण्याकरता 12 रूढी दिलेल्या आहेत. ह्या 12 रूढींपैकी 9व्या रूढीबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. आता सुदैवाने ह्या समूहामध्ये दर महिन्याला एक होते, त्यामुळे 8पर्यंत झालेलं आहे. ही 9वी रूढी काय सांगते, एला एखाद्या संघटनेचे स्वरूप कधीच देऊ नये. संघटनेचे स्वरूप देऊ नये म्हणजे काय हो? आता आपल्याला ह्या शाळेमध्ये समजा ह्यांना वर्कशॉप करायचं आहे, बरोबर आहे. मग हे वर्कशॉप करायचं तर कोणाकडे जातील? हेडमास्टरकडे जातील. हेडमास्टर काय म्हणेल, तुमच्या लेटरवरती ॲप्लिकेशन द्या, मी मॅनेजमेंटला पाठवते. मॅनेजमेंटकडे गेल्यावर मॅनेजमेंट विचारेल, ते ओळखत असतील तर ते त्याला फोन करतील, अरे विजय काय करते त्या आईला, 10 ते 5 कशाला रे तुम्हाला पाहिजे जागा? नाही आम्ही असं ते एकत्र येणार, जेवणार बिवणार, अमुक करणार. 10 ते 5 नको असेल तर दुपारी 2 ते 9 ठेवा, म्हणजे जेवणाची सोय करा तर प्रश्नच नाही उद्भवत, काही प्रॉब्लेम. वडापाव वगैरे आणला एकदा की झालं काम. ते आमच्या ह्यांनी केलेलं होतं, रेल्वे हॉस्पिटल त्यांनी केलेलं होतं, दुपारी 2 वाजल्यापासून पुढे. त्यामुळे घरी लोक जेवून बिवून येणार, काही प्रॉब्लेम नाही. मी पैसे घेत नाही, मला याचे पैसे द्यायला लागत नाहीत. आणि मी तुला आत्तापर्यंत झालेले 82 वर्कशॉप कुठे कुठे झालेत त्यांचे नंबर देतो. मी माझी कॅसेट वाजवण्यापेक्षा तू त्यांना फोन कर, त्याला विचार किंवा त्याला प्रत्यक्ष भेट, काय करायचं असतं ते तुला सांगेल. 10 ते 5 करायचं असेल तर माझी कॅसेट मी वाजवणार, कागद द्यायचा, पेन द्यायचं आहे, बाकी काय द्यायचं नाही. तुमची कॉन्ट्रीब्युशन औषधान किती पाहिजे, तुम्हाला काय चिकन बिर्याणी पाहिजे असेल तर 200 रुपये लागतील, साधं वरणभात ठेवायचं असेल तर 100 रुपये लागतील, नुसता वडापाव ठेवायचा असेल तर 50 रुपये लागतील. ते तुमचं तुम्ही ठरवा, काय प्रॉब्लेम नाही. माझं काम फक्त 10 ते 4 किंवा 2 ते 9 येऊन कॅसेट वाजवायची. तुम्ही पहिली पायरी घ्या किंवा 4थी पायरी घ्या किंवा 9वी घ्या किंवा 12वी पायरी घ्या. ह्या 4पैकी एक कुठली तरी तुमचं तुम्ही ठरवा, मला सांगा. माझ्याकडे 4 दुकानं तयार आहेत, त्यातलं मी येऊन कॅसेट वाजवणार. तुम्हाला शाळेची जागा व्यवस्थित करायला लागेल, दुपारची जेवणाची सोय किंवा चहा वडापाव जे काय असेल ते तुम्हाला करायला लागेल. आणि पैसे कमी पडले तर आपण किटी बॉक्स फिरवायचं, उसमें क्या बडी बात आहे. ह्याच्या व्यतिरिक्त उरलेलं सगळं ज्याने अरेंज केलं त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. संस्था पाहिजे असेल, संघटना पाहिजे असेल तर वरती एक बॉस असतो, मॅनेजमेंट असते, ट्रस्टी असते, तो परवानगी देतो. आपल्याकडे अल्कोहोलिक सनसमध्ये तसं आहे का? अल्कोहोलिक सनसमध्ये ट्रस्टीने सांगितलं मग आपण ऐकणार आहे का? हट तिच्या यायला हवा येऊ दे, तू कोण लागून गेला लॉर्ड फॉकलँड आम्हाला सांगणार. त्यामुळे BWने पहिल्यापासून सांगितलं, अरे हे दारुडे कोणाचं ऐकणार नाहीत, ते तुम्हाला ओळखत नसले तर वांदे होतील, त्यामुळे आम्हाला दोघाला बाजूला ठेवा आणि तुम्ही मैदानात या. म्हणून त्यांनी ते जनरल सर्व्हिस चालू केलं. का चालू केलं? कारण बेवड्याला ओळखत नसला तुम्ही लोक तर ते साला तुम्हाला पैसे नाही ना देणार, बाहेरचे पैसे तर घ्यायचे नाहीत. बरं का, ह्या लोकांनी पैसे पाठवले नाही तर तुम्हाला बॉम्बलाच बसायला लागेल, ऑफिस बिफिस सगळं बंद करायला लागेल. तर अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये संस्थेत जसं असतं, एक साहेब आणि तो ऑर्डर देतो आणि खालचे सगळे लोक पाळतात, तसं नाही आहे. उलट इथून खालून वर प्रवास जातो. दुसरी गोष्ट म्हणजे रोटरी क्लब, लायन्स क्लब अनेक ठिकाणी मेंबरशिप असते. 3 वेळा ॲब्सेंट राहिला की तुमची मेंबरशिप गेली, कारण न सांगताना. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आहे का? आईला वर्षातनं एकदा येऊन वाढदिवस करणारे, दादागिरी करणारे आपल्याकडे चिकार लोक आहेत. त्याच्यामुळे ते साल में एक बार आते, बापाचं राज्य असल्यासारखं तुम्ही साला चुत्या लोक आहेत. चहा बी वाटा, मी फक्त येणार, असं शेअरिंग करणार, माझी बायको पोरं आहे त्या दिवशी येणार आणि मग मी लॉर्ड फॉकलँड असल्यासारखं वागणार. पुन्हा तो झाटमारी वर्षभर दिसतच नाही त्या आईला. त्याच्यामुळे 3 वेळा आला नाही की कॅन्सल, हे आपल्याकडे आहे का? नाही. आणखी काय संस्थेचं असतं? आता आपण प्रत्येकजण काम करतो की नाही, नोकरी करतो ना कुठेतरी. उद्या दांडी मारायची असेल तर काय करायला लागेल? साहेबाला फोन करायला लागेल, ॲप्लिकेशन द्यायला लागेल. इथे असतं का? विजय 7:30च्या ऐवजी 8:15ला येणार आहे, विजय काय ॲप्लिकेशन देतो का? नाही देत. कोणाकडे द्यायचं ॲप्लिकेशन? म्हणजे ह्याचा अर्थ संस्था खऱ्या अर्थाने आपण जगामध्ये राजकारणामध्ये बघतो ना आपण BJP घ्या, काँग्रेस घ्या किंवा शिवसेना घ्या, बॉस कोण आहे त्यांचा? यांचा मोदी आहे, त्यांचा राहुल गांधी आहे, त्यांचा उद्धव ठाकरे आहे, त्यांचा आणखी कोणतरी. मग कुठलाही निर्णय घ्यायचा तर कोण? ते
वार्ताहरांना काय सांगतात, आमचे साहेब निर्णय घेतील मग आम्ही तुम्हाला कळू. निर्णय कोण घेतो? साहेब घेतो. त्यामुळे संस्था जर करायची असेल तर हे सगळे नियम पाळलं पाहिजे. पण आपल्याला संस्था करायची नसेल तर मग काम कसं होईल यार? संस्था करायची नसेल तुम्हाला तर लोकांपर्यंत मेसेज द्यायचा आहे, त्याच्याकरता इंटरग्रुपचं ऑफिस पाहिजे, त्याच्याकरता PI वर्क पाहिजे, त्याच्याकरता लेटर हेड पाहिजे, त्याच्याकरता मोबाईल पाहिजे, त्याच्याकरता MTNLचा नंबर पाहिजे, त्याच्याकरता तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे. आयलं हे सगळं करायचं तर मग संस्था झाली. नाही म्हणाले, संस्था आली की पैसे आले की माज आला दारुड्याला. तो म्हणणार माझ्याच बापाचा ग्रुप आहे. तो दुसऱ्या रूढीमध्ये तो जॉन डो सांगतो ना. मग अशीच मी बोलत होतो, अरे आमच्यातल्या प्रत्येकाला BW व्हायची खाज आहे. आलं लक्षात? आता मी रूढीचं रेकॉर्डिंग करतो आहे आणि ते अपलोड करणार आहे. आधीची रूढी एकदा रेकॉर्डिंग केलेली आहे 67 नंबर, आणि ती रेकॉर्डिंग खूप पूर्वी केलेली आहे. 22 नोव्हेंबर 2016ला समुद्रकिनाऱ्याला बोललेलं वगैरे आहे, त्याची रेकॉर्डिंग आहे. आता ही दुसरी आहे, त्यामुळे तशीच्या तशी कॅसेट वाजणारच नाही. तुम्हाला वेगळं काहीतरी कॅसेटमध्ये ऐकायला मिळेल. ज्यांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी करा. त्याचं नाव आहे AA शेअरिंग. मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबमध्ये टाका, AA शेअरिंग मिळेल तुम्हाला. त्याच्यातनं माझी काय लाल होणार आहे का? अरे तर मराला टेकलं तिच्या आईला 66व्या वर्षी, कुठे माझी लाल करून जाऊ मी स्टार स्पीकर पहिल्यापासून आहे. त्यामुळे मला काय नवीन काय नाही आहे. मला त्यातनं पैसे मिळणार नाही आहेत. सबस्क्रायबर किती आपले 1500 ना 1700, 2 लाख सबस्क्रायबर होतात तेव्हा पैसे मिळतात. त्यामुळे त्यांनी झालं का बसत्या आहे ना, बिंदास सांग, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ज्यांनी रेकॉर्डिंग ऐकलेलं नसेल त्यांनी यूट्यूबवर जाऊन AA शेअरिंग मुंबई श्रीधर 4 शब्द टाकायचे. 2 टाकल्यावरती तो दाखवतो. एक मुंबई आहे मराठी, त्याच्यावर 150 आहेत, आणि एक हिंदी आहे बंबई, त्याच्यावरती हिंदी आहेत. काही प्रॉब्लेम नाही. तर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर संस्था नको म्हणणारा मोठा गट होता. पैशाविषयाच्या भानगडीत नको, आपण एकदम आध्यात्मिक राहायचं. देव आणि आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ते म्हणाले, अरे पण हे सगळं करायचं तर त्याला लागेल ना, संस्था लागेल ना, रजिस्ट्रेशन GSOचं लागेल ना, तर माणसं त्यांना बक्षीस घ्यायला नॉन अल्कोहोलिक ट्रस्टी पाहिजेत की नको? मग ते कोण ट्रस्टी, त्यांना कोणी घ्यायचं, त्यांचं वोटिंग कोणी करायचं? अरे काहीतरी लिखापडी कराल की नाही तिच्या आईला? सगळं डायरेक्ट कसं काय भगवान भरोसा थोडी चालणार आहे. बरं हळूहळू जगभर झाली. आत्ता सेक्रेटरी सुभाष म्हणाला 180 देशात आहे. मुंबईत 100-150 ग्रुप चालतात. 2 दारुड्यांचं, दारू न प्यालेल्या दारुड्यांचं पटणं कठीण आहे. तो म्हणाला आपण उजवीकडे जायचं की दुसरा म्हणणार आपण डावीकडे जाऊ. तो म्हणाला 10 ते 4 ठेवू आणि जेवायची सोय करू की दुसरा म्हणणार जेवण भेवण कुठे भानगडीत पडता 2 ते 9 ठेवा. तो म्हणाला वडापाव ठेवायचा की दुसरा म्हणणार इडली सांबार ठेवायचा. आपल्याला मारामाऱ्या करायला कारणच पाहिजे असतं आणि एकत्र येऊन काम करणं खूप कठीण आहे. सेवेमधल्या लोकांना मी सांगतो नेहमी गमतीने, स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये लाथा खायला लागतात. तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी जे इंटरग्रुपचे पदाधिकारी होतात, तुम्ही 2 वर्ष पूर्ण केलेले लोक तुमच्या इंटरग्रुपमधले हाताच्या बोटावर मोजणे येते आणि त्यातले बरेचसे चिकटून राहिलेले आहेत. एकदा ह्याच्या खुर्चीत त्या खुर्चीत तो चिकटला की चिकटूनच राहतो. मग तो 12 पायऱ्या भिकार चोटेच म्हणायला लागतो. पुस्तक नाही वाचलं तरी चाललेलं म्हणतो. आम्ही काय पायऱ्या वेऱ्या घेतल्या नाही, आमचं काय वाईट चाललं आहे. म्हणजे तो त्रिकोणाचा खालचा कोण आहे? आपण म्हणताना काय म्हणतो? युनिटी सर्व्हिस रिकव्हरी. आणि करायचं काय सांगितलं त्यांनी? रिकव्हरी युनिटी सर्व्हिस. उलटं सांगितलेलं आहे तुम्ही. एकता सेवा मुक्तता आपण म्हणतो. अरे तसं नाही येड्या, मुक्तता खाली आहे. मुक्तता झाल्याशिवाय एकता येणार नाही आणि सेवा पण येणार नाही. आणि आधीच गेलास तर तुझा चंद्रपूर होईल. कळलं का तुम्हाला? चंद्रपूरला जाऊन कोणाला अरेस्ट केलेली होती तुम्ही शोधून काढा. जे हसतात त्यांना नंतर धरा, तिच्या आईला ते सांगतील तुम्हाला बरोबर. सेवा करायची असेल तर आधी मुक्तता व्हायला पाहिजे. मुक्तता होण्यासाठी 12 पायऱ्या पाहिजेत, स्पॉन्सर पाहिजे. 4थी 5वी पायरी लिहिल्याने सुरुवात होते. ते न करता तुम्ही स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये आलात तर तुमची काशी होणार, तुमची बोट फुटणार. कधी फुटणार ते फक्त प्रश्न आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं की आपण असं करूया, संस्था बनवूया, पण बाकीच्या लोकांची असते ना तशी नाही बनवायची, एकदम सुटसुटीत बनवायची. मग सुटसुटीत बनवायची म्हणजे काय? तर कोणासाठी संस्था? इंटरग्रुप कोणासाठी? मग इंटरग्रुप 6 ग्रुपसाठी. मग 6 ग्रुपसाठी म्हणजे 6 ग्रुपमध्ये जेवढे गणपती बसल्यात तिथे तुम्ही जाऊन सांगायचं की आम्हाला PI जागा द्या. मग हे कोण सांगणार? अरे त्या ग्रुपमधलेच लोक सांगणार आहेत. इंटरग्रुपचं चेअरमन येडा कुठे फिरणार गावभर? त्याला कुठे गल्लीबोळं माहिती आहेत कुर्ल्यातले? ती तुम्हालाच माहिती आहेत. त्याच्यामुळे तो फक्त एक पॅम्पलेट बनवून देतो आणि तो सांगतो असं असं करायचं. गणपतीची आरती झाली ना
की प्रसाद बिसाद वाटतात ना तेव्हा माणसं रिकामी चूक बसलेली असतात. त्यामुळे पडदा टाकायला सांगा जा, नाही तर तुमची ॲनॉनिमिटी करायची असेल तर जा तिथे सांगा लोकांना, फोटो बिटो काढू नका आणि बिंदास बोला तिथे. आणि मग कळायला लागलं अरे हां यार इसका फायदा होत आहे. म्हणजे कळायला लागलं की समिती पाहिजे पण ती दादागिरी करणारी नाही पाहिजे. बाकीच्यांसारखी समिती जशी असते, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नरेंद्र मोदी आपल्याकडे नाहीत. मग त्याला म्हणायला लागले फर्स्ट सर्वंट. फर्स्ट सर्वंट म्हणजे पहिला सेवक. म्हणजे त्याला खुर्ची बिर्ची दिलेली बरं का. त्याच्याकरता त्यांनी लोकांना बिर्याणी खायला घातली आणि तो इंटरग्रुपचा चेअरमन झाला. नंतर त्याला कळायला लागतं अरे इथे येऊन लाता खायच्या असतात तिच्या आईला. अरे शेठ मी इंटरग्रुपला जायचो ना भायखळ्याला पूर्वी क्लिअर रोडला. लोक खुर्च्या बिरच्या घेऊन अंगावर धावून यायचे चायला. तो हा होता लॉरी होता तो बिचारा अरे जान दे. बरं हे येड धवे दोघंजणं मारामाऱ्या करणारे बाहेर पडले की गळ्यात गळा घालतात. हा त्याच्या स्कूटरवर तो त्याच्या गाडीमध्ये दोघं एकत्रच्या. म्हणलं ही काय भानगड आहे. म्हणलं हा जो ही पैशाचा हिशेब पाहिजे विचारत होता तो कोण भुक्कड आहे का. तो म्हणाला अरे त्याची कंपनी आहे. म्हटलं मग साला तो मारायला 100 रुपयासाठी कशाला मारामारी करत होता. तो म्हणाला अरे संस्थेची तत्त्व पाळण्यासाठी तो प्रेशराईज करत होता. हे बाकीच्या लोकांनी उलटसुलट धंदे करू नये म्हणून संस्थेमध्ये फर्स्ट सर्वंट जो आहे त्याला इंजेक्शन देतात की तुम ऐसा कैसा कर सकताय. आता एक मध्ये पार्टी आलेली कोकणात एका ग्रुपचा 25वा वाढदिवस आहे. आम्ही डिटॉक्स करणार आहोत. आईला मी म्हटलं हे काय भानगड आहे डिटॉक्स करणार आहोत. तरी पण मी काय केला शहाणपणा. मला खुजल्या करायला आता कमी झालो आहे. पहिले बऱ्याच करून झाल्यात माझ्या, अजून पण येतो मला उंगली कधीतरी, पण आता बऱ्याच कमी झाल्या. मग व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या ग्रुपमधनं त्याचा नंबर काढला आणि त्याला फोन केला. त्याचा नंबर बघितला कोण आहे तो अमुक अमुक आहे. ठीक आहे म्हटलं हा मला ओळखत असेल मी ओळखतो की नाही मला आठवत नाही. म्हणजे काल रात्री काय जेवलं आठवत नाही चायला. मग मी काय केलं त्याला व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज टाकला. म्हटलं दादा काय ते डिटॉक्स सेंटर झंगाट आपण करायचं नाही. आपल्या इतिहासात सगळ्यांनी करून झालेलं आहे. आता आपण समिती एवढी कामापुरती समिती ठेवलेली आहे. बाकी नवीन झंगाटमध्ये पडायचंच नाही चायला. तर म्हटलं डिटॉक्स सेंटर वगैरे अशा भानगडीत पडू नका. मग हे झाल्यानंतर त्याचा लगेच दुसरी पार्टी आली की काल आम्ही चुकून ओघामध्ये टाकलेलं होतं आपण डिटॉक्समध्ये. तसं नाही आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये डिटॉक्ससाठी सोय केलेली आहे. फक्त तिथे जाऊन ज्याला कोणाला सेवा करायची असेल ते करतील. मग त्याचा फोन आला. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्याचा फोन आला. म्हटलं दादा त्याला मी पहिलं सांगितलं मला तुला खुजल्या करायच्या नाही आहेत. माझ्या करून झालेल्या आहेत. त्याने आता तुला खुजली करण्याकरता फोन केलेला नाही आहे किंवा हे टाकलेलं नाही. माझा हेतू एवढाच आहे. मी माझा अनुभव सांगतो की एखाद्याला रिहॅबमध्ये किंवा डिटॉक्समध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्याच्या घरचे लोक बरोबर पाहिजेत. तू जाऊन केला आणि त्याचं उद्या काय बरं वाईट झालं तर वांदे होतील. तो म्हणाला बरोबर आहे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. म्हटलं हे बघ माझा हेतू तुम्ही करताय ते गाढवाद असं सांगायचा अजिबात माझा हेतू नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका एवढंच तुम्हाला सांगायचं. ते म्हणाले हो आम्हाला पटलं. आणि म्हटलं करा बिंदास काय प्रॉब्लेम आहे. 25वा वाढदिवस. आता आपला प्रॉब्लेम असा आहे पी आय वर्क करतो ना आपण. पी आयमध्ये ए मेंबर किती असतात 50 आणि न्यूकमर किती असतात 3 किंवा 5. त्या परभणीला त्या मुकेशने तर गावागावात जाऊन बोंबाबोंब केली. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. 20 लोक आले. प्रत्येक ग्रुपमध्ये पी आय वर्कसाठी किती माणसं येतील चांगले. मग यांचा हा हेतू आहे की आपण 3 दिवस आधी ॲडमिट करून म्हणाले आहो साहेब नवीन पोरं यायला तयार नाहीत. ते म्हणाले काहीचा मीटिंग करे की जर छुटता आहे का टांग करून दाखवत. म्हटलं मी पण तेच केलं 30 वर्षापूर्वी काय प्रॉब्लेम नाही. आणि आईबाप सांगतात कोई दवा हो तो बोलो कोई डॉक्टर हो तो बोलो बाकी तुम्हारा ऐसा सुन के कोई छोड़ने वाला नहीं. हम बोल के नहीं सुधरा तो तुम बोल के क्या सुधरने वाला आहे. त्यांच्यासाठी आम्ही डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर म्हणाले आम्ही त्याला 3 दिवस ॲडमिट करतो. सोडला की तुम्ही घेऊन जा त्याला मिटिंगमध्ये घेऊन जा दिवसभर त्याला काय नाचवायचं तर नाचवा आणि घरी सोडा. घरी सोडल्यावर त्याला कळलेलं जर असेल की आजचा दिवस दारू प्यायची नाही एवढंच सांगितलं आहे बाकी काही सांगितलेलं नाही. अल्कोहोलिक सरासच्या मिटिंगमध्ये आल्यावर घरी गेल्यावर विचारतात काय सांगितलं. बायको असेल तर लगेच विचारते जे आहे काय ऐकलं. मग आपण काय करतो भोळ्यात साला साईची स्टोरी सांगतो याची स्टोरी सांगतो. मग बायको म्हणते तू कधी करणार. त्यांनी चहा सोडला तू कधी सोडणार. त्यांनी सिगरेट सोडली तू कधी सोडणार. त्यांनी दारू सोडली तू कधी सोडणार. तर घरी जाऊन स्टोऱ्या बिऱ्या सांगायच्या नाहीत. बायकोला सांगायचं चल माझ्याबरोबर ॲलॉनॉनमध्ये बस किंवा एमध्ये बस. घरी जाऊन स्टोऱ्या सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. बायको तुमची स्पॉन्सर होऊ शकत नाही. हे BLWने लिहून ठेवलेलं. त्याच्यामुळे 9व्या रूढीमध्ये तो सांगतो की संस्था ठेवायची नाही पण कामकाजापुरती संस्थेचं स्वरूप द्यायला हरकत नाही. म्हणून तो म्हणतो की
अशी सेवा मंडळे किंवा सेवा समित्या आम्ही निर्माण करू शकतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चेकलिस्ट दिलेली आहे, रूढींची चेकलिस्ट आहे, ॲप्रूव्ड चेकलिस्ट आहे. पहिला प्रश्न आहे, मी एमध्ये अधिकारी होण्याचा प्रयत्न करतो का? प्रत्येक ओल्ड टायमरनी घरी गेल्यावर एक थोबाडीत मारायचे, आरशात बघून विचारायचं स्वतःला. तुला न विचारता ग्रुपमध्ये कोणी अनाउन्समेंट केली तर चालते, अरे चला हमको नहीं पूछता, डायरेक्ट अनाउन्स करताय, चला तुम्हारा बाप का ग्रुप आहे. अधिकारी झाला का तुझा? जॉन डो झाला आहे का? हो झाला आहे. मी औपचारिक पैलूंचा प्रतिकार करतो का? कारण मला ते अधिकार गाजवतील अशी भीती वाटते. डू आय रेजिस्ट फॉर्मल आस्पेक्ट्स ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस? असं कुठे लिहिलं आहे? तो अशी टाळी मारतो ना, असं कुठे लिहिलं आहे, तुझ्या खाली फटाका लावून देतो, मग तू झक मारून तुझ्या स्पॉन्सरला असेल तर. नाही तर बरेच लोक मेलेल्या स्पॉन्सरचा गाळा काढतात तिच्या आईला. आमचं सुनील सांगायचा, स्पॉन्सरचा 13वा व्हायच्या आधी दुसरा स्पॉन्सर घ्यायचा, असं मला माझ्या स्पॉन्सरने सांगितले. आणि आज तुम्ही बघाल कितीतरी वर्ष सोबत तो मेलेल्या स्पॉन्सरची एक जयदेव जयदेव जय अनिल दादा, जयदेव जयदेव माधव दादा अशी आरती करतो तिच्या आईला. पण आत्ताचं काय बोलत नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे जाऊ नका तिच्या आईला. नवीन स्पॉन्सर त्याने घेतला नसेल तर तो अधिकार झाला. फॉर्मल आस्पेक्ट्स ऑफ ए ही रेजिस्ट. मला काय गरज आहे आता स्पॉन्सरची? तिसरं तो म्हणतो, एच्या कार्यक्रमाची सर्व तत्त्वे समजावून घेऊन तो आचरणात आणता का? आपण फक्त सर्व्हिसमध्ये उतरायचं. आईला धंद्यात उतरायचं, पाण्यात उतरायचं, 2 शब्द आपण ऐकले. सर्व्हिसमध्ये उतरायचं हे फक्त एमध्येच ऐकलं आपण. बाकी जगात कुठे मी आता सेवेत उतरलेलो आहे असं कोणी सांगतं का तुम्हाला? कोणीच नाही. दारुडीचे काहीतरी येडे आयडिया असतात. BW सांगतो, तू कामधंदा सोडून चंद्रपूरला जाऊ नकोस, नाही तर तिथे बलात्काराची केस होईल साल्या. तुझे कामधंदे सांभाळून उरलेल्या वेळामध्ये तू कोकणात जा. काय तुला मजा करायची? बायका पुराणं सोडून मेंबर सोंडे जातात, मजा करायची ती करा. जाणाऱ्या लोकांनी मी प्रत्येकाला विचारतो, साल्या बायकोला कधी नेणार? मग तो हळूहळू सांगायला लागला की हां, मी बायकोला ऋषिकेशला घेऊन जाणार आहे, मी अमुक घेऊन जाईल. सीमेजला आमच्या मी नेहमीच आहोत. एकटाच का? सोंडा का? मग तो म्हणाला, नाही बब्या बरोबर आहे, अमुक बरोबर आहे, तमक्या बरोबर आहे. म्हटलं मग बायकोला कधी नेणार? मग आता मला फोन करून सांगितलं आम्ही ऋषिकेशला चाललेलो आहोत. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्व तत्त्वे आचरणात आणायचे. त्याच्यानंतर तो म्हणतो, धैर्य आणि नम्रता बाळगतो का? कशासाठी जबाबदार आहे याची मला जाणीव असते का? प्रत्येक समूहाला घटना आणि नियमावलीची गरज नाही ना? अरे रूल 62 म्हणाला, प्रत्येकाला जर सांगितलं येणाऱ्या माणसाला अमुक अमुक नियम पाळायचे आहेत, अमक्या जातीचं पाहिजे, त्याची प्रार्थना पाठ झाली पाहिजे. पूर्वी ते असं गुडघ्यावर बसायला लावायचे. ते गुडघ्यावर बसला तो बसला म्हणा गेला तेल लावत तिच्या आईला माझी दारू पिलेली परवडली. हे कोण गुडघ्यावर बसून शरणागती बितकरी पडणार? कार्यक्रमातून वेळ आल्यावर पाय उतार व्हायला तयार होतो का? आयला लय मोठा प्रश्न आहे. अरे कितीतरी कल्याणच्या पुढचे ग्रुप असे आहेत. खूप मुंबईत अनेक ग्रुप आहेत की जिथे कायम एकच माणूस मिटिंग चालवतो, एकच माणूस सगळं काय करतो. तो ग्रुप त्याच्या नावाने. मग त्याच्या ग्रुपमधल्या मी 2-3 लोकांना विचारलं, हळूच काय रे हा बाजूला झाला तर आम्ही बसू ना म्हणतो. हा बाजूलाच होत नाही तिच्या आईला. त्या रोटेशनचं प्रिन्सिपल त्याला मंजूरच नाही. तो म्हणतो मी एकटाच लालबागचा राजा, BW, मी सांगतो तसं करायचं. त्याच्यामुळे कार्यातून पाय उतार, रोटेशन तत्वाचा वा अनामिकता व नम्रता यांचा संबंध आहे का? आपल्याकडे एक छोटंसं पॅम्पलेट आहे. त्या पॅम्पलेटचं नाव आहे 12 रूढी स्पष्टीकरणासहित. काय 10 रुपयाचं पॅम्पलेट असेल. त्याच्यामध्ये चित्रबित्र आहेत आणि त्यांनी छानपैकी दिलेलं आहे की एला काही प्रमाणात संघटनात्मक स्वरूप असणे गरजेचं आहे. कारण ते केलं नाही तर आपल्याला सेवा नाही करता येणार. पण सर्वसाधारण संस्थेत जसं होतं तसं इथे चालणार नाही. म्हणून अंतिम अधिकार कोणाला? तर ग्रुपला. त्याच्यावरती IGR जाऊन इंटरग्रुपमधनं डेलिगेट जाऊन कॉन्फरन्स निर्णय घेतला आणि तुम्हाला कळवलं असं होतं का नाही होत, ते तुमचं मत मागतात आणि मग ठरवतात. तर ह्या पॅम्पलेटमध्ये सगळं काही लिहून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये व्हॉल्यूम 2 मध्ये एक आर्टिकल छान BL मॅनहटन नावाचा सभासद आहे मॅनहटनचा, आणि त्यांनी सगळ्या रूढींवरती लिहिलेलं. तुम्हाला 24-25 वर्ष सोबर आहे. तो म्हणतो ऑर्गनाईजचा अर्थ काय? ऑर्गनाईज मीन्स गेटिंग थिंग्स अरेंज्ड इन अ सिस्टमॅटिक मॅनर. बरोबर आहे. आपल्याला कर्ज काढायचं असेल तर आपल्याला बँकेत जायला लागतं, पहिले मॅनेजरला भेटायला लागतं. मग मॅनेजर सांगतो एजंटकडे जा, मग तो विचारतो तारण काय ठेवणार, कशाकरता पाहिजे, मग कुठल्या टाईपचं लोन पाहिजे, मग फॉर्म भरला, मग त्याच्यावर हे द्या ते द्या. ही प्रोसेस ठरलेली आहे.
बरोबर आहे. त्या प्रोसेसमध्ये काय बदल होत नाही. शाळेमध्ये जागा पाहिजे असेल तर अर्ज करायला पहिले हेडमास्टरकडे, मग हेडमास्टर मॅनेजमेंटकडे पाठवणार, मग ट्रस्टी बोलवणार, मग विचारणार, मग हे करणार, मग ते ट्रस्टी याला कळवणार. BMCची शाळा पाहिजे असेल काय करायला लागतं, BMCच्या ऑफिसमध्ये जायला लागतं. बरोबर आहे. तर ही प्रोसेस ठरलेली आहे. गेटिंग थिंग्स अरेंज्ड इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आय यूज द ओव्हर ऑर्गनाइज्ड. आय यूज टू बी ओव्हर ऑर्गनाइज्ड. रिटन कॉन्स्टिट्यूशन, लिखित घटना पाहिजे, बायलॉज पाहिजेत, ड्यूज पेड पाहिजेत. तुझे किती पैसे बाकी आहेत, दर महिन्याला काही लोक पैसे काढतात, त्याच्यामुळे ते हे तू पैसे भरत नाही, तू नाही येणार. फॉर ए नो प्रेसिडेंट बट देअर वॉज चेअरमन, सेक्रेटरी अँड इलेक्शन. आयला तुमचा मुख्य कोण अधिकारी आहे, तुमचं नाव सांगा एखाद्या, ते नाही सांगता येत. पण प्रत्येक ग्रुपमध्ये चेअरमन आहे, सेक्रेटरी आहे, ट्रेझरर आहे, PI वर्कवाला माणूस आहे. मी हे कसं काय, कारण नो मस्ट इन ए, हे केलंच पाहिजे असं म्हणत नाही. पण काही काही गोष्टी सर्टन जॉब्स आर क्रिएटेड. IGR आहे, त्याला पगार कुठे दिला जातो, काय नियम आहे का, नियम एवढाच आहे, एवढी वर्ष सोबर असायला पाहिजे, बाकी काय नाही. पण बाहेरचा माणूस घेतला तर त्याला पैसे द्यायला लागतील ना रे बाबा. तुम्हाला मोबाईल चार्जिंग नाही केलं तर फुकट दिले का, रिलायन्स कंपनी फुकट देणार का, एअरटेल फुकट देणार आहे, नाही आमची सेवाभावी संस्था आहे, ते गेलं तेल लावत, पैसे टाक तर तो मोबाईल चालू होईल. बरोबर आहे. भाड्याने जागा पाहिजे असेल पैसे भरायला लागतील, त्याच्याशिवाय काही नाही. वडापाव मागवला, चहा मागवला, फुकट देणार आहे का. आम्ही देवाचं काम करतो, तुम्ही आम्हाला चहा फुकट द्या, तो म्हणाल येडा जवळ आहेस की तू, देवाचं काम तुझं गेलं तेल लावत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये एका सेक्रेटरीने काय केलं, आपल्या सेक्रेटरीच्या 3 महिन्याच्या 6 महिन्याच्या कालावधीत एक वहीमध्ये सगळं लिहिलं की विजयला शेअरिंग दिलं की विजय घाणेरड्या शिवाय देतो, आशिषला शेअरिंग दिलं की आशिषला 40 मिनटाच्या खाली बोलत नाही, ह्याला शेअरिंग दिलं की हा 2-4 मिनटामध्ये लगेच खाली बसतो. सगळं त्यांनी लिहिलं आणि नवीन सेक्रेटरी झाला विजय, त्याला दिलं. या वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. विजय म्हणाला तुझी वही गेली तेल लावत, चुलीत टाकती, मी चुका करेन आणि मी शिकेन. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये कोणी कोणाला सांगून काहीही होत नाही. त्या नव्या सेक्रेटरीने ती वही उघडून बघितलीच नाही आणि आपल्याला हवं तसं केलं, तो चुका केला आणि तो शिकला. पण अल्कोहोलिक सनसमध्ये नेहमी म्हटलं जातं की चुका आणि शिका ह्याचा अर्थ कायम चुका करायच्या का, अजिबात नाही. मग काय करायला पाहिजे, जुन्या लोकांचं ऐकूया ना. आणि जुने लोक मागे बसलेले असतात. आमचं स्टॅनली मुलुंडला बसलेलं असतं, ते विचारल्याशिवाय तोंडच उघडायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एमध्ये स्टिक टू द विनर्स, जेते कोण आहेत ते लगेच कळतं ना रे बाबा, काही प्रॉब्लेम नाही. वरच्या खिशात 1000ची नोट ठेवून येतो, हातामध्ये अंगठ्या पिंगठ्या असतात. अरे आमचे गुरुजी विश्वनाथ गुरुजी फटकळ होते. मी जो फटकळ आहे त्याचं मूळ त्याच्यामध्ये पण आहे थोडंफार. त्यामुळे तुझ्या पैशावर ए मुत्ते, तुझ्या अंगठ्यावर ए मुत्ते, ह्याच्यात लाव तुझी अंगठी म्हणून, असं काहीतरी चित्रविचित्र सांगायचे ते. पण मी नंतर खरंच बघितलं अंगठ्यावाले हळूहळू गायब होतात हो. त्या प्रगतीच्या मिटिंगच्या बाहेर कितीतरी अंगठ्यावाले होते, ते गायब झाले. पावलींमध्ये गायब झाले, नवप्रकाशमध्ये गायब झाले. ते वाईट झालं, गायब झाले ते. पण माझा सांगण्याचा हेतू असा की अल्कोहोलिक सनसमध्ये काय पथ्य पाळायची, तुम्हाला जर सेवेत यायचं असेल तर पथ्य काय पाळायला पाहिजे. एक म्हणजे सोबर राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा पिरियड तुम्ही घेतलेला आहे तेवढ्या पिरियड पूर्ण केला पाहिजे. अगदीच इमर्जन्सी, आता मला शिव्या दिला विजयनी म्हणून मी आता राजीनामा देतो, याला काय अर्थ नाही ना. तुला खुर्चीत बसला तर तुला शिव्याच खायच्या आहेत ना. तू काय साला CEO झाला का कंपनीचा की तू सांगशील आणि बाकीचे लोक ऐकशील. तुझ्या डोक्यात पद घेण्यापूर्वी आयडिया क्लिअर पाहिजे. 9वी रूढी सांगते कमीत कमी संस्थात्मक रूप द्यायचं आहे. म्हणजे बाहेर जगामध्ये संस्था म्हणजे काय असं जसं आहे तसं एमध्ये नसणार आहे. त्यामुळे हे झालं 9व्या रूढीबद्दल. प्रश्न विचारा, त्याच्यातनं आपण काहीतरी सोल्युशन शोधूया. मला एकट्यालाच अक्कल आहे, माझी PhD झालेली आहे 9व्या रूढीत आणि तुम्ही सगळे बावळट आहे असं काही नाही आहे. सगळेजण मिळून आपण त्याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करूया. आज मला 25 सप्टेंबर 2025 9व्या रूढीवर शेअर करायला पूजाला समूहाने संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. वर्कशॉप अरेंज करायचा गूळ लावला आहे का खरंच करायचं आहे मला माहीत नाही, त्याच्यामुळे तुमचं तुम्ही ठरवा. तिच्या आईला मी कोणाला तरी म्हटलं अरे कोणी सापडत नसेल म्हणून मला बोलावलं, मला गूळ लावलेलं आहे. मी म्हटलं अरे असे नसेल रे. म्हटलं हे आणि मी कुठे जातो माहिती आहे का, आता मला ना मी काठी घेऊन निघतो, चालतो मी काठी घेऊन. त्या पोर्तुगीज चर्चेत ते कचरा कोंडे तिथे 2 कुत्री माझ्या अंगावर मोठी आणि हा करून अगदी 2 फुटावर आली. शेवटी मग मी काठी अरे बचाव बचाव, मग 2-3 जण धावत आले, त्या कुत्र्याने घेऊन गेले. त्याच्यामुळे मी एकटा मिटिंगला जात नाही.
माझ्या मीटिंग कुठल्या असतात, मी राहतो दादरला पश्चिमेला, तर ह्या बाजूला कुठल्या मीटिंग असतात, त्या 2 असतात फाउंडेशनच्या आणि ह्याच्या आणि दादरची. तिकडल्या बाजूला कुठली मीटिंग असते, एक प्रगती, एक ही आणि त्या आत्मभान आणि समुद्रकिनारा. कधीतरी कोणीतरी सापडला, अगदी काय सुपारी बिपारी असेल, सुपारी म्हणजे बोलवायला शेअरिंग करायला बोलवलं असेल तर मी पलीकडल्या बाजूला जातो कधीतरी, पण फार लांब जात नाही. पण कसं आहे, माझी बायको काल मला विचारत होती, तू तर एरवी शेअरिंग करायला जात नाही, काल पनवेलला कसा गेला? 4:30 वाजता घरातून निघालो आणि रात्री 12 वाजता परत आलो. म्हटलं अगं कोण बोलवतं त्याचं पण बघायला लागतं ना. म्हणजे काय कोण बोलवतं म्हणजे तुला सलाम मारणारे बोलत असतील तर तू जातो असं? म्हटलं नाही, तसं नाही. 12 पायऱ्यांचं आचरण करणारे आणि ज्यांची एमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे तर कोणाला तरी मदत करतात, त्याच्या शब्दाखातर आपण जायचं असतं म्हटलं. त्यामुळे मी जातो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा. धन्यवाद. ओव्हर. हाय सुभाष. हे स्वरूप नक्की काय? हे संघटना म्हणून आहे, हे संस्था म्हणून आहे, हे सेवा मंडळ म्हणून आहे. तर असं याचं विश्लेषण कसं होऊ शकते? काय आपण ठीक आहे. प्रश्न विचारलेला असा आहे की हे नक्की काय आहे? संस्था आहे का, संघटना आहे का, नुसतीच सेवा समिती आहे? एकमेवा द्वितीय आहे, म्हणजे ए सारखी संस्थाच नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रॉपर शब्दच नाही आहे. मग तुम्ही कसं म्हणायचं, तर तुम्ही एचा भाग झालात की तुम्हाला हळूहळू साक्षात्कार व्हायला लागतो. आईला मला वाटलं की चेअरमन झाला म्हणजे आपल्या आकाशाला हात टेकले, आपलंच सगळं ऐकणार, कोण विचारत नाही चेअरमनला. त्याच्यामुळे संस्था नक्की नाही, रूढार्थाने जी संस्था म्हणतात तशी नक्की नाही, पण बिन संस्थेवाली पण नाही. थोडीशी त्याच्यामध्ये संस्थात्मक स्वरूप दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगळे नियम ठेवलेले आहेत का? नाही. नियम कुठले आहेत का? काहीच नियम नाही ना. बायलॉज, चार्टर्ड ते सगळे वरच्या लेवलला आहेत. ग्रुप लेवलला कुठं काय आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल लाल टोपी घालून बसलेलं हे मीटिंगमध्ये चालत नाही, तो म्हणेल मी लाल मीटिंग टोपी घालूनच येणार ना. बाद होत गेलं, तुम्ही नसेल घ्याल तर मी दारू प्यायला चाललो, म्हणजे एका माणसाला तुम्ही दारू प्यायला पाठवलेलं आहे. त्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये ती संस्था पण नाही, ती सेवा तत्व तर आहेत ना. आपल्याकडे अनेक समित्या आहेत ना, झोन आहे, ती महाराष्ट्र राज्य सेवा समिती आहे, त्याच्यानंतर इंटरग्रुप आहे, GSO आहे, सगळेजण आपापल्यापर्यंत काम. आणि कसं असतं, शिव्या देणं खूप सोपं असतं. अमक्या लोकांना आकला नाही, ते काय करत नाही. अरे पण साल्या तू तुझ्या आईला 100 रुपयाची पावती कधी फाडली नाही, तू कशाला बोंबलतो उगाच, ते बरोबर करत नाही, अमुक आहे तमुक आहे. आता उडदा माझी काळे गोरे थोडंसं 19-20 तर होणारच ना. समाजामध्ये सगळे चांगले लोक आहेत का? नालायक लोक नाही आहेत का? आहेत ना. मग समाजाचंच प्रतिरूप एमध्ये असणार ना. तर इथे येडधवेगिरी करणारे, उंगल्या करणारे असणारच. त्यांना हात जोडून नमस्कार करायचा, दूर राहायचं त्यांच्यापासून, एवढंच करू शकता. बोला पुढचा प्रश्न. दुसरा एक प्रश्न की ए कुणाशी संलग्न नाही असं आपण म्हणतो, पण एच्या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर्स किंवा जे आलोनन बघतो, मी आलोननच्या शेअरिंग ऐकतो, तर हे कितपत योग्य आहे? नाही, कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे योग्य किंवा अयोग्य सांगायला मी काय माणूस नाही आहे लायक, किंवा कोणीच सांगू शकत आहे. तुम्ही अगदी GSOला पत्र लिहिलं की हम लोग का यहाँ पे विजय सेठ अपने बाप का ग्रुप है, ऐसा बिहेव करता है, उसका क्या इलाज है? ते म्हणाले भाऊ हे बघ, असे अनुभव असलेले बरेच लोक आहेत. बरं, आता गंमत अशी आहे की एला झाली 90 वर्षे, त्यामुळे तुम्ही काय जी खुजली करणार ना ती 90 वर्षात कोणीच केली नाही असं होतच नाही. ते म्हणाले अरे किती खुजल्या केल्या तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे हे योग्य हे अयोग्य हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, अल्कोहोलिक अनोनिमसचा प्रसार अल्कोहोलिक अनोनिमसच्या मित्रांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा एखाद्याला शाळेच्या अध्यक्षाला बोलवतो किंवा फादरला बोलवतो किंवा एखाद्या डॉक्टरला बोलवतो, त्यात काही चुकीचं काहीच नाही. बरं, ॲलोनॉनला बोलवावं का, ॲलोनॉनला वेळप्रसंगी बोलवावं, काही हरकत नाही. कारण बऱ्याच मेंबरला ॲलोनॉन नावाच्या संस्थेबद्दल माहीत नसतं. आता प्रश्न आहे की शेअरिंग त्यांना करतात करू दे, काही बिघडत नाही. अरे माझ्या पहिल्या वर्षभरामध्ये माझे वडील एच्या मीटिंगमध्ये 1 तास 10 मिनटं बोलल्यात. त्याचा चेअरमन होता सुभाष के, आणि त्या सुभाषला नंतर मुकुंदनी सोलला. कारण काय होतं, वडिलांनी हात वर केला आणि सुभाष चेअरमन, सुभाष त्यांचा विद्यार्थी, त्याने सांगितलं या सर. त्याला का माहीत सर 1 तास 10 मिनटं बोलणार आहेत ते आईला. सरांनी मिटिंगची वाट लावून टाकली. 10:30ला सुरू झालेली मिटिंग 1:30 वाजेपर्यंत चालली. बरं, चुळबुळ करता येत नाही, 60 वर्षाचा माणूस बोलतोय, मध्येच उठून कसं जायचं, मुकुंदला पण आरडाओरडा करता आला नाही. असं अपवादात्मक परिस्थितीत होतं. शेअरिंग करू द्यावं आणि त्यांच्या शेअरिंगमधनं आम्हाला नवीन गोष्टी कळतात.
नॉन अल्कोहोलिक माणसाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो. त्यामुळे जेव्हा समारंभ असेल, प्रसंग असेल, तेव्हा जरूर बोलून द्यावं. काही ठिकाणी रेग्युलर मिटिंगमध्ये एक ॲलोनॉन, चंद्रपूरमध्ये तर एक आठवड्यातली एक मिटिंग अशी असते की जेव्हा इकडं 75 महिला आणि इकडे 100 बुवा लोक. अरे मी चंद्रपूरला पहिल्यांदा गेलो ना, माझा हात ना 8वीतल्या पोरीसारखा मऊ आहे, कारण मी कधी बाप जन्मात व्यायाम नाही केला. मी चंद्रपूरला जाऊन आल्यावर माझी पोरगी म्हणाले, दादा तू मी काय केलं, काय घमेली उचलली काय तिकडे जाऊन. मी शेतकरी लोकांची, कष्टकरी लोकांची हात मिळवले आणि प्रत्येक मिटिंगमध्ये 100-150 लोक, प्रत्येकाला हात मिळवायचा, प्रत्येकाला मला पण हात मिळवायचा. 1000-2000 लोकांची हात मिळवले, माझा हात खरखरीत झाला आणि मी खुश होतो. आईला आपला हात खरखरीत झाला, कधी बाप जन्मात झाला नाही. त्याचं कारण असं होतं की तिथे एवढी माणसं आहेत, त्याच्यामुळे ह्याला शेअरिंग देऊ नका, ह्याला बोलू नका. अरे मरू दे ना, तू गप बस ना. तिच्या आईला तुला कोणी केलं आहे इथे, तुला काय वॉचमन केलं आहे का, तू काय CEO आहे का कंपनीचा, गप बस. चुकीचं कोणी करत असेल तर बोलावं नक्की, आलं लक्षात. पण शक्य असेल ते जाहीर त्याची चर्चा करून, आपल्याकडे ते उंगल्या करणारे माहीत आहेत ना तुम्हाला, टबूल खेळणारे, वाढू नये. तो करत असेल ना, त्याला कानात घेऊन सांगितलं, अरे असं नको करू. अरे बरं झालं मला तू सांगितलं, पुढच्या वेळी नाही करणार. आता मला माहीत नव्हतं, माझी चूक झाली, मी सॉरी म्हणतो, विषय संपला. किंवा एखादा गेंडे त्या कात्रीचा असतो, तो म्हणतो तू कोण मला. अरे आपण आयुष्य केलं की नाही, तो बापाजी पितो, थोडे 50 रुपये मागितले, असं करण्यात आपलं आयुष्य गेलं. त्यामुळे आपली ती जी प्रकृती आहे, ती प्रकृती अशीच चालू राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्यामुळे तुम्ही म्हणाल की मी सेवेत जाईल आणि मला प्रश्न नाही विचारले पाहिजे, असं होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. नॉन अल्कोहोलिक लोकांना शेअरिंग करायला द्यावं का, हो द्यावं, काहीच प्रॉब्लेम नाही. बोला, आणखी काय प्रश्न नसेल तर मग हां बोला. डॉक्टर को बुलाया, ओके. अभी मेरे को बाद में पता चला कि डॉक्टर वो उनको हेल्प कर पाए, उल्लासनगर रोड में कुछ हॉस्पिटल में. अब वो डॉक्टर को दिया, वो बोल रहा है. अब क्या हो गया कि वो कभी वो कास्ट छोड़ के बोल रहा था, मीन्स एक बार में बोलो, मतलब कुछ ऐसे कास्ट के बारे में बोल रहा था. तो हम लोग ये में कास्ट को काउंट नहीं किया जाता. अरे लेकिन ये सब कानून ए मेंबर के लिए है ना, उसके लिए थोड़ी है. सवाल क्या है तुम्हारा? बोल रहे और बाद में जो मीटिंग का टाइम था, मीटिंग का टाइम था 7 से 9:30 तक, बराबर. अभी ऐसा हो गया कि वो डॉक्टर का बोला, मैं वो जो बर्थडे बॉय था, मैंने बोला भाई हम लोग को लंबा जाने का, आपको घर जाना है, खाना में मेरे तो बाद में लास्ट में कैसे. तो सवाल क्या है आपका? सवाल ये है कि डॉक्टर्स को हम लोग जब ये अवेयरनेस का तो बुलाते हैं, तो डॉक्टर्स को पहले बताना चाहिए. उसने बताया रहेगा, लेकिन डॉक्टर नहीं मानता रहेगा तो उसका क्या उखाड़ेगा तुम. ऐसा होता है, ऐसा होता ही रहेगा, उसका तुम कुछ नहीं कर सकता है. जब तुम बर्थडे मीटिंग में जाता है तब तुमको 15 मिनट आधा घंटा लेट होने वाला है, ये पकड़ के चलो, बराबर है. अच्छा, दूसरा इलाज ये है कि तुम उठ के जाओ ना भाई, 9 बज गया, गैर तेल लगाते एड़ा लोग है सब, थला अक्कल नहीं, इनको काम धंधा नहीं, तुम उठ के जाओ, कोई प्रॉब्लेम नहीं है, बराबर आहे. अच्छा, कुछ चेअरमन ऐसे थे, अरे त्या सुनीलनी एक दिवस बर्थडे बॉयला शेअरिंग दिलं नाही, आता वेळ संपलेली, तू बस बॉम्बला त्याच्या आईला काय करणार त्याला. असे येडे पण आहेत ना. त्याच्यामुळे आपण जेव्हा बाहेरच्या माणसाला बोलवतो ना, अभी हो गए क्या, मतलब मेरे 4 बर्थडे बॉय थे, अभी उधर बाद में खाना लगा, मैं तो नहीं था खाने के लिए, मैं निकल गया, अगर 2-4 मेंबर हम लोग निकल गए. बाद में ऐसा हो गया कि खाना खा रहे मेंबर और वो बर्थडे बॉय शेयरिंग कर रहा है. आप सोचो टाइम निकल गया. नहीं ठीक है चलता है, ये मैं समझ गया. आपका सवाल ये है कि बाहर के लोगों को बुलाते, वो टाइम नहीं मानते, वो कास्ट के बारे में बात करते, वो उल्टा सीधा बात करते, ये होने वाला है. अरे आपण किती दारुड्यांना सहन केलं, बरोबर आहे की नाही. शेजारी बसलेल्या दारुड्या माणसाचा घाण वास येतो, तो आपण सहन करतो की नाही करतो, की आपण दुसऱ्या जागेवर जातो लगेच बसू उठून, नाही ना, आपल्याला कळतं ना. मग ते डॉक्टरला 15 मिनटं सहन करू ना यार, तिच्या आईला आयुष्यभर गेला. आपण लोकांनी आपल्याला आयुष्यभर सहन केलं. कधी पण तू डॉक्टरकडे गेल्यावर मला विचारलं, डॉक्टरने विचारलं कितना पिता आहे, हे 2 बोटा अशी बारीक करून दाखवायचं. डॉक्टर तो बबन सांगतो ना, भडव्या तू उभं राहता येत नाही, तुझ्या लाद घालीन मी, असं बबन शेअरिंग करतो. हम लोग डॉक्टर को सेंडी लगाए कि नहीं लगाया, तो डॉक्टर कभी साल में 10 साल में एक बार आएगा, अपने को सेंडी लगाए तो लगाने दे यार, उसमें क्या बड़ी बात है. कर, तुला काय बोलायचं ते बोल. बरं, हा गाढवपणा कोणाचा आहे, तो बोलवणाऱ्याचा असतो.
बरं तो बोलवणाऱ्याने त्याला सांगितलं जरी असेल तरी मी डॉक्टर श्रीकांत जोशींना माझ्या 25व्या वाढदिवसाला बोलवलं. डॉक्टर म्हणाले मी जवळजवळ 15-20 वर्षानंतर ह्या जिन्या चढून आलेलो आहे, माझे अनेक पेशंट आहेत. आणि मग डॉक्टरांनी स्वतःबद्दल बोलायला सुरुवात केली, माझी प्रॅक्टिस कशी होती, अमुक आहे. 9 वाजून गेले. आमचा विजय होता, नम्र विजयला म्हटलं गप, आवाज नाही करायचा. तो डॉक्टर एवढा साला 25,000 लोकांना एचा मेसेज देणारा डॉक्टर श्रीकांत जोशी एच्या मिटिंगला आलेला आहे. आणि तो सांगतो एच्या मिटिंगमध्ये मी पाठवल्याने माझा काय फायदा झाला आणि माझे जे पेशंट होते जे मी करू शकलो नाही ते ए करू शकते हे सांगतोय. आणि त्याला हा सांगतो टाईम झाला टुक टाक. शेवटी म्हटलं ग बस, जेवढा होईल तेवढा होईल, तुला उठून जायचं असेल तो उठून जा, मी दुसरा चेअरमन ठेवतो, तू हुशारी नाही करायची. हे सुनीलचे सगळे घड्याळ हातात घेणारे येडे लोक आहेत ना, ते असं काहीतरी करत बसतात. मग त्याच्यामुळे बाहेरचा माणूस आला तर आपण सहन करूया ना राजा. ॲक्च्युली आपण इतना लोगों को सहन किया की नाही, थोडा उसको सहन करेगा. अच्छा ती बोंब मारून इथे बोंब मारून काय उपयोग आहे, तिथे बोंब मारायला पाहिजे होती ना. इथे बोंब मारून ह्यातला कोण त्याला झाटमारी ओळखत नाही, त्या डॉक्टरला ओळखत नाही, त्या मेंबरला ओळखत नाही, कुठं झालं माहीत नाही, काय उपयोग आहे. इथे चरवण करून गोवामध्ये हात घालून नुसतं चोळत बसायचं, त्याला काय उपयोग आहे. त्याच्याऐवजी लेट गॉड, जो हो गया सो हो गया. आणि मी काय साला तराजू घेऊन बसलेलं नाही की तो बरोबर हा चुकीचा. मला कोण कुत्रं विचारत नाही. माझा होम ग्रुप बंद पडला, चालू मिटिंगमधनं आम्हाला बाहेर काढले. जैन हॉस्पिटलमध्ये कबूतरखान्याला जैन मेंबर असताना, रोटरी क्लबचा मेंबर असताना चालू मीटिंगमध्ये तो म्हणाला 40 मिनिट बाकी आहे. वो 40 मिनिट नाही, तुमको अंदर आने काही इजाजत नाही, हाला बाहेर. आईला आम्ही कचरा कुंडीच्या बाहेर उभं राहून 7 जणांनी मिटिंग घेतली. 2 आठवड्यात जायची मिटिंग घेतली. आमची काय करणार, त्याचं काय वाकडं करणार आहेस तू, तुमको समजता नाही क्या, ए मैं ऐसा चलता है क्या, गप बस घरी तिच्या आईला, चलता है क्या करतो तू. वेगवेगळे प्रसंग येणार, आपल्याला त्या प्रसंगाला सामोरं जायलाच पाहिजे. हमारे यहाँ ऐसा नहीं चलता है. अरे ते काही सैराट पिक्चर आहे का, आमच्यात असं नाही चालत, करतो तुझा मुर्दा पाडतो, देतो ढकलून तुला. असं अल्कोहोलिक्स आपण प्रेमाने एकमेकांची वागतो की नाही. मग समाजातली माणसं जी आपले मित्र आहेत ते कधीतरी येतात. एखाद दिवस जास्त बोलला असेल तर येडा असेल, एखाद्या जातीबद्दल बोलला असेल, काही शिव्या दिला असेल, ते ना माऊ दे. त्याला हळूच त्याला सांगायचं, अरे येड्याला समजावून सांग, चला मार खाईल तिच्या आईला, बाहेर कुठे बोलला ना असं. आपण कोणाला मारणार नाही, पण तो जर बाहेर असं जातीबद्दल बोलायला लागला तर त्याला चौकात मारतील ना लोक. त्यामुळे त्याला हळूच समजावून सांगायचं. आणि आपण एवढे उपद्व्याप केलेले आहेत, आपण कुठल्या तोंडाने लोकांना सांगायचं की तुम्ही चांगले वागा. अरे तुझ्या पायाला काय, तुझ्या खाली काय जळतं ते बघ तिच्या आईला. तू याला सांगतो बाई सोड, त्याला सांगतो मटका सोड, तू काय करतोय तुझ्या आईला, बरोबर आहे. त्याच्यामुळे अल्कोहलिक सनसमध्ये थोड़ा बहुत 19-20 जब भी होता है तब सहन करने का, और जो जिम्मेदार आदमी है उसको बोलने का. इसके अलावा कुछ नहीं कर सकता है. सवाल पूछ के कुछ होने वाला. आणखी काय प्रश्न आहे का? हा बोल राजा. प्रश्न असा आहे, जर का मी एका डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला जाऊन सांगितलं, म्हणजे आपल्या एरियातच डॉक्टर आहे, मी डॉक्टरला जाऊन केला, अरे आपल्याला बरं वाटत नाही म्हणून डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला सांगितलं मी पूर्वी दारू पित होतो, आता एमध्ये जातो, 1 वर्ष झाले दारू बंद आहे. मग आता डॉक्टर काय करणार, औषधं लिहून देणार, ब्लड टेस्ट सांगणार, आणखी काय पाहिजे. डॉक्टरांनी मला उत्तर असं दिला की तुझं वय 30 आहे, तू आता फिरू शकतो, 1 वर्ष सोडलं. डॉक्टर बदल ना, अरे डॉक्टर बदल ना. माझं डोकं खाण्यापेक्षा, तुझं डोकं खाण्यापेक्षा तो चुत्या डॉक्टर आहे, त्याला याची माहिती नाही. कारण तुला 2 पर्याय क्रमांक 1 तर तू त्या डॉक्टरला माहिती सांग की अरे दादा असं नाही आहे, अल्कोहोलिक्स अनास्थेटिक संस्था आहे, तुला कोणी डॉक्टर केला असं त्याला विचार ना, काय प्रॉब्लेम आहे, तू शिकवलं आहे, तू MBBS झाला, BMS झाला, DHMS झाला, तुला कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे, हे बघ ते दाखवू का, आपला प्रताप डॉक्टर आहे, त्याच्याकडनं प्रूफ घे, त्याला नेऊन डॉक्टरला दाखव, त्या डॉक्टरला शहाणा कर. नसेल हे सगळं करायचं तर येडा आहे डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा, काय प्रॉब्लेम नाही. मी सांगतो तसं डॉक्टरनी सांगितलं पाहिजे. सगळ्यांनी अल्कोहोलिक सनसबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. अरे मी 36 वर्ष दारूपासून दूर आहे, माझा मित्र, चांगला मित्र, आजही सांगतो तुला साल्या पहिले दारू चढायची, आता चढलेली आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्यात काही फरक पडलेला नाही आहे. आलं लक्षात. तर लोकांची मतं बदलणे आपल्या हातात नाही, आपल्याला सहनशील व्हायला पाहिजे. बायको लाथा खातो की नाही आपण गपचूप, बरोबर आहे. मग तिच्या आईला अनोळखी माणूस डॉक्टर बोलला दे ना सोडून, एखाद्या ओल्ड टायमरला घेऊन त्या डॉक्टरकडे एखाद दिवस जा, पॅम्पलेट दे त्याला. आलं लक्षात. इंटरग्रुपचं चेअरमन बरोबर बोल, त्याला घेऊन जा, तुझ्याकडले ओल्ड टायमरशी बोल. पण डॉक्टरचं काय, हां ते जाऊ दे, मरू दे. डॉक्टर ए बद्दल काय बोलतो, हां बोल. छोटा प्रश्न आहे, रिहॅब सेंटर आहे ते फेअर प्रॅक्टिस करत नाही. काय करत नाही, फेअर प्रॅक्टिस करत नाही.
पिअर प्रॅक्टिस म्हणजे काय? पेशंटला वगैरे मी होते का रिहॅबला? अरे आपला रिहॅबचा काय संबंध भाऊ? नाही ना, पण त्या संदर्भामध्ये काय करू शकते? काय करू शकतात ते? फक्त मिटिंगला आपला संजय आहे पनवेलला, तो संजय ए मेंबरला मिटिंगला घेऊन येतो. काही ए मेंबर काउन्सिलर म्हणून काम करतात, ते ए मेंबरचा फोन नंबर देतात, ॲड्रेस देतात. ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. ते वेगळी संस्था आहे. ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस आजाराच्या जीवावरती पैसे कमवतात. तुझ्या बापाचं काय जाते? तू काय काय लफडी केलेली आहेत पहिले तुला आठवतं का भावा श्रीधर? मग गप बस ना. तो काय करतो? तो पैसे खातो, तो ए मेंबरला पैसे देतो. अरे तुला पाहिजे तर तू माग त्याच्याकडे, तिच्या आईला. गप बस ना, कशाला कटकट करतोस तू? त्याच्यामुळे रिहॅबवाल्यांनी काय करायचं ह्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. तुला पटत असेल तर जा, नसेल पटत तर जाऊ नकोस. तुला पटत असेल तर रेफर कर, नसेल पटत तर नको रेफर करू. काय प्रॉब्लेम आहे? ती वेगळी संस्था आहे, त्याचा आपल्याशी संबंध. आणि रिहॅब चालवायचे धंदे अल्कोहोलिक्स अनॉनिमसने एकेकाळी करून झालेले आहेत. आणि त्यांना कळलं अरे इकडे गळू येतं तुझ्या आईला रिहॅब चालवल्याने. त्याच्यामुळे ए मेंबरनी व्यक्तिगत पातळी. बरं तू कोणतरी कोणते जुने लोक बसले आहेत 5 वर्षापेक्षा जास्त रिहॅब चालवला असे किती ए मेंबर आहेत सांगा भाऊ? सगळे कुल्याला पाय लावून 2-3 वर्षांनी पळालेले आहेत. बरोबर आहे? 5 वर्षे टिकला धंद्यामध्ये असे माणसंच नाही आहेत. त्याच्यामुळे ते खूप कठीण आहे. एखादा आत्महत्या करतो. आता ह्याच्या पुण्याच्या संस्थेबद्दल काहीतरी व्हिडिओ एक फिरतो, त्यामुळे त्या सभासदाला मी सांगितलं अरे ती संस्था चांगली आहे ना रे, हा एखादा अपवाद असेल ना मग हे सोडून दे ना, तूच फॉरवर्ड करतो सगळ्यांना तिच्या आईला येड धाव्या. तो म्हणाला माझं चुकलं. आलं लक्षात? त्याच्यामुळे तो काय करतो, हा काय करतो, त्याच्याऐवजी मी मिटिंगला 10 मिनटं आधी जातो, बाकडी पुसतो, पाण्याच्या बाटल्या भरतो, मी मिटिंग संपल्यानंतर 10 मिनटं थांबतो, सगळे बोर्ड उचलतो. एवढं केलं तरी पुढे झालं ना, मला शांत झोप लागेल ना रे बाबा. तो काय करतो ना हा काय करतो सोडून दे. काय प्रश्न आहे पुढं आणखी कोणाचा? बोला. प्रश्न नसेल तर आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. मला तुम्ही शेअरिंग करायला मदत केली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर.